सातत्याने एक चांगले क्रिकेट खेळत आलो. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या 2 बॉलवरती जे शॉट आपण पाहिल्यात फलंदाज मुनेशच्या बॅटमधून इनसाइड आउट आणि तदनंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अंकुश पुन्हा एकदा गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली झाली. कव्हर पॉईंटला 38 सर्कलमध्ये फिल्डर त्या ठिकाणी होते. स्टॉप दिला गेला. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 11. 11 रन्स स्कोरवरती आपण पाहू शकतायत. आपल्या स्क्रीनवरती अंकुशला आपण पाहिलं ज्याने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता. आपली कामगिरी ज्या पद्धतीनं त्याने पार पाडली होती, गोलंदाजी करत असताना चांगल्या धावा या ठिकाणी रोखल्या आणि त्याचबरोबर विकेट सुद्धा मिळवले होते. त्याचमुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी जिंकला होता. लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी जर आपण पाहिला, लॉंग ऑफमध्ये फिल्डर होते सुहान. कॅच ड्रॉप झाला, वेळ कमी होता सुहानकडे. त्या ठिकाणी चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले. अप्रिशिएट करतायत अंकुश. प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न अंकुशने त्या ठिकाणी केला सुहानला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी ते नियंत्रण हातांची उंजल ती चांगली पाहायला मिळाली नाही आहे सुहानची. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याच्या या ठिकाणी भूमिकेमध्ये फलंदाज होते, परंतु या ठिकाणी मोठा फटका आलेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 12 फील्ड रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. त्या दृष्टीने या ठिकाणी जयनमान वाढीव टीमला विनंती करतोय थोडीशी घाई आपण करा. 12 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला. मुनेशच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आणि सिंगल डबलच्या सहाय्याने चांगल्या धावा येताना आपण पाहिला. स्पेशली गॅपमध्ये जे स्ट्रोक आपण पाहिले आणि कॉलिंगमध्ये चांगलं या ठिकाणी नियंत्रण पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांचं. विजयने चांगली साथ दिली मुनेशला. 4 बॉल फेस केले मुनेशने आणि 4 बॉलमध्ये चांगल्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी 9 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला विजय सिंगल डबलच्या सहाय्याने या ठिकाणी मुनेशला स्ट्रायकिंगवरती ठेवण्याचं काम करत होता. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती मनीषला आणले गेले. कृष्णाला थांबवले गेले कदाचित डेथ ओव्हर्समध्ये. डेथ ओव्हर्समध्ये आणण्याचा प्रयत्न असेल कृष्णाला. पहिल्या षटकासाठी आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय बरोबर 4 मिनिटे घेतली गेलीत. मनीष दाखल झाले गोलंदाजी मार्कवर. मनीषचा पहिलाच बॉल वेगवान होता. वेगेचा अंदाज आलेला नाहीये फलंदाजा. बॅटचा फॉलो थ्रू पाहत असता बरोबर लॉंग ऑफला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता फलंदाज विजयने. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. धावसंख्या फलकावरती 12. पहिला चेंडू निर्धावच्या रूपामध्ये या ठिकाणी हाताळला गेला गोलंदाज मनीषने सुद्धा आज प्रभावित केलं विथ द बॉलने. ते इनसाइड आउटचा प्रयत्न झालाय. डीपमध्ये फिल्डर अभयला आपण पाहू शकतायत फील्ड केल्या गेल्या. 2 धावा येतील या बॉलवरती. दुहेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. रिंझन 11 केलवा आणि दुसऱ्या बाजूला जयनुमान वाढीव टीम मधोमध ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामधून जयनुमान चटारी टीमने बाजी मारली होती. अंतिम 10 मध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला. समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. डिस्टन्स हवं आहे फलंदाज विजयला आणि ते डिस्टन्स मिळालंय. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी अंकुशचे. अंकुशला बीट करत बॉल निघून जाईल लॉंग ऑफला. येतोय षटकार. चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. फलंदाज विजयच्या बॅटमधून हा षटकार आला. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये इथून एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रिंझन 11 केलवा टीम मैदानामध्ये करते. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडीच तोड उत्तर या ठिकाणी दिलं गेलं गोलंदाज मनीषने. षटकार आल्यानंतर त्या षटकाराचं उत्तर या ठिकाणी देत असताना क्विक रिप्लाय गोलंदाज मनीषने मैदानाच्या आतमध्ये दिलाय फलंदाज विजयला. 20 धावा स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 4था बॉल या ओव्हरमधील स्टेप आउट केलाय. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गॅपमध्ये चाललाय. गॅप शोधण्यामध्ये यश मिळालं फलंदाज विजयला आणि चौकार येताना पाहायला मिळतोय त्याच्या बॅटमधून. ड्रायव्हिंग सीटवरती बसलात फलंदाज विजय. ज्या पद्धतीनं धावा मैदानामध्ये ते बनवत आहेत. याआधी एक षटकार आपण पाहिला आणि त्यानंतर लॉंग ऑफला थ्रू दी लॉंग ऑफ हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा फलकावरती लागला. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती मनीषला आपण पाहतोय. महागात पडतोय थोडासा मनीष या ओव्हरमध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न परंतु क्लीन बोल्ड.
मागच्या काही चेंडूंवरती जे प्रहार केले होते ना त्या प्रहारांचं उत्तर या ठिकाणी दिलं गेलंय. जे घाव या ठिकाणी केले होते गोलंदाज मनीषवरती त्याचं प्रतिउत्तर या बॉलवरती दिलं गेलं. शेवटच्या बॉलवरती आलं विकेट. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 24. होते धमाल गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची मुख्य मंचावरती किरूजी पाटील आणि त्याचबरोबर जयजी पाटील आपण पाहतोय आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार स्पेशली निखिलजी गावड आणि त्याचबरोबर अग्रीदादा 007 टीमला भेट देण्याकरिता आज टीमला वेळ देत असताना आपण पाहू शकतायत. अग्रीदादा 007 खऱ्या अर्थानं एक मोठा फॅन बेस या फॅमिलीचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. कठीण काळात जर एखादा माणूस असेल त्याला एकच सजेशन देऊ इच्छितो. इंस्टाग्राम ओपन करा आणि सर्च बारमध्ये नाव सर्च करा अग्रीदादा 007. म्हणजे कॉमेडी रील्स पाहिल्यानंतर या ठिकाणी जरूर तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या दूर होतील. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला पाठलाग सुरू आहे. शतक त्या ठिकाणी पोहोचलत. फिल्डिंग चांगली झाली डीपमध्ये. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा मिळून जातील. नवीन बॅटर अभिजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या बॅटरकडे सुद्धा भरपूर क्षमता आहे. मागील 2 षटकांचा आढावा घेत असता पार्टनरशिप चांगल्या बिल्ड झाल्या होत्या परंतु पहिला विकेट या ठिकाणी गेल्या विजयच्या रूपामध्ये आता अभिजितला सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला मोनेश आहे ज्याने 11 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. 5 चेंडूंमध्ये 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. रिझल्ट 11 केलवा टीम पहिल्या 2 षटकांमध्ये मजबूत स्थितीमध्ये होती परंतु आता इथून एक्झाम असणार आहे. डिफिकल्ट टास्क असणार आहे कारण कृष्णा राऊतच्या विरोधामध्ये बॅटिंग करायची आहे. आज वेग प्रचंड आहे. वेगेवरती या ठिकाणी आपण पाहू शकता चांगलं नियंत्रण त्याचं पाहायला मिळालं आणि मागच्या दोन्ही बॉलवरती फलंदाजांना मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. ऑल ओव्हर आजच्या दिवसामध्ये त्याचा जो परफॉर्मन्स राहिला प्रचंड वेगाने गोलंदाजी त्याने केले. आज त्याचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं एक सुंदर भेट आजच्या दिवसामध्ये स्वतःला देण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर टीमला डेडिकेट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतोय. सुद्धा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता कृष्णाकडून. डॉट बॉल येतोय. सलग 2 चेंडू आपण पाहू शकतात. मोनेशच्या विरोधामध्ये एक चांगली स्ट्रॅटर्जी या ठिकाणी बनवली गेली. आतापर्यंत पहिले 3 चेंडू जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते बरोबर ऑफस्टोनच्या बाहेर ठेवले गेलेत. वाईट यॉर्करचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला कारण कृष्णाला चांगलंच माहिती आहे वेग भरपूर आहे त्याच्याकडे. इथून जर स्टॉम्पच्या लाईनमध्ये बॉल टाकला तर डेफिनेटली तो सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसेल कारण मोनेशकडे ती क्षमता आहे. असं ऑफस्टॉम्पच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून येतोय. नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहे इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 27 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावरती आहे. कृष्णा राऊत गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. विकेटचा अंदाज फलंदाज आला नव्हता. मोनेशला आपण पाहतोय डबलवरती फोकस केला गेला आणि त्या 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. मोनेशच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. 29 धावा फलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. मागच्या 2 ओव्हरमध्ये ज्या काही चुका झाल्यात त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये कृष्णा करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अंकुशच्या विरोधामध्ये सुद्धा रन्स आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा रन्स आल्या आणि त्या रन्स या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न कृष्णा मैदानामध्ये करतोय. नुकताच शुभमजी पाध्ये साहेब उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. या सुद्धा व्यक्तिमत्वाने भरपूर मेहनत या ठिकाणी घेतली गेली या स्पर्धेसाठी आणि त्यांचं स्वागत षटकाराने केले गेलंय. इट्स आउट ऑफ द पार्क. लॉफ्टेड ड्राईव्ह ऑन साईडला मुनेशच्या बॅटमधून आलाय षटकार. पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. पेसचा वापर त्या ठिकाणी केला. भरपूर वेगाने चेंडू हाताळला होता आणि बरोबर बॅटच्या रडारमध्ये त्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. त्याचमुळे या ठिकाणी डिस्टन्स चांगलं मिळालं आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता स्किल्स चांगले वापरले होते. फलंदाज मुनेशने या फटक्यामध्ये 35 फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन चांगलं झालेलं नाही आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विनायक पाटील यांना आपण पाहतोय. द लेगसी ऑफ क्रिकेट म्हणायला हरकत नाही आहे. वाडीव गावातील एक वन ऑफ द ग्रेट लेजंड. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 35 आपल्याला पाहायला मिळते. 35 स्कोर कडे लागला गेल्या. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. तर येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये या ठिकाणी येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं धावा जमवायच्या आहेत त्याची चर्चा मैदानामध्ये सुरू आहे. असं वेळ जाणार नाही याची नोंद घ्या. दोन्ही टीम्स विनंती आहे कारण अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. आज सुद्धा एक संघ अंतिम 10 मध्ये पोहोचवायचा आहे. कालच्या दिवसामधून आपण पाहिलं जनुमान चटाले संघाला एक परफेक्ट स्कॉड या परिसरामधील आपण पाहतोय. प्रॉपर ऑलराऊंडर या टीमकडे आहेत. प्रॉपर बॉलर या टीमकडे आहेत. त्यासोबत अटॅकिंग बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 धावा फलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. आता शेवटचे 6 बॉल आणि या शेवटच्या 6 चेंडूंची सूत्र या ठिकाणी सोपवली गेलेत गोलंदाज शैलेशच्या हातामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये शैलेश थोडासा या ठिकाणी महागात पडला होता जर्मन वाढीव टीमला, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न तो सुद्धा मैदानामध्ये करेल आणि तो सुद्धा इथे फाईट बॅक करेल. मागच्या ओव्हरमध्ये इकॉनॉमी थोडीशी खाली आणण्याचा प्रयत्न कृष्णाने केला. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये आला, परंतु त्याच्या व्यतिरिक्त 5 चेंडूंमध्ये फलंदाजांना मोठा फटका खेळू दिला नाहीये. पहिल्याच बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न डीपमध्ये फिल्डर कृष्णा राऊत कुठलीही चुकी करत नाही आहेत आणि अभिजितला या ठिकाणी परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. सेकंड विकेट ब्रेकडाऊन. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते गोलंदाज शैलेशला. अभिजित एक धोकादायक फलंदाज आणि धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकला असता या ठिकाणी फिल्डिंग करण्या टीमसाठी. नवीन बॅटर संजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 35 वरती दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय टीम रिंझट 11 खेळवा संघाला. 35 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलेशची सुरुवात चांगली झाली या षटकाची. स्ट्रॉंग ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर गोलंदाजचा एक वेगळा आत्मविश्वास सातत्याने आपण पाहिलाय. येणाऱ्या 5 बॉलमध्ये सुद्धा याच रीतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. धावा थांबवायच्या आहेत कारण इथून आपण मागील 2 सामन्यांचा इतिहास जर आपण पाहिला जर्मन वाढीव टीम चेस करत असताना थोडंसं डिफिकल्ट होतं. जो परफॉर्मन्स त्यांना हवा आहे तो परफॉर्मन्स झालेला नाही आहे. बॅटिंगमध्ये थोडंसं ते नाराज करताना आपण पाहिले त्यांना. लास्ट मॅचमध्ये सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना केला होता. 38 धावांचा पाठलाग तिथे करायचा होता. त्यासुद्धा 38 धावा डिफिकल्ट झाल्या होत्या. त्याचमुळे इथून कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. इथून बरोबर स्टंपमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. एकदम मिळून झाली या बॉलवरती. पंचांच्या भूमिकेमध्ये किरण बोईड सर आणि त्याचबरोबर नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू किरण बोईड सरांची सुद्धा एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण होते टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. मागील 10 ते 15 वर्ष त्यांना आपण एक चांगले क्रिकेटर म्हणून पाहिले आणि एक चांगले आयोजक म्हणून सुद्धा पाहिले. परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी मागील काही काळापासून एक चांगले उत्कृष्ट पंच सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती शैलेश पुढचा बॉल या ओव्हरमधील स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्लिअर करेल थर्डमॅनला. शॉट ऑफ द मॅच. सरळ बॉल चाललाय थर्डमॅनला ठोकलाय. षटकार 6 धावा. It's Bombay style. DJ Solo. चौफेर बॅटिंग करण्याच्या स्किल्स या फलंदाजाकडे आहेत आणि आतापर्यंत आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला त्याच्या बॅटमधून रन्स आल्यात. स्पेशली स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड जे स्ट्रोक आपण पाहिल्यात फलंदाज मुनेशच्या बॅटमधून 25 वरती खेळतोय. 11 चेंडूंमध्ये 25 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. या मॅचमध्ये सुद्धा त्याचं डेडिकेशन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण पाहिलंय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा काय बॅटिंग केले होते. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॉलपर्यंत पोहोचता आलेला नाही आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 42 धावा फलकावरती लागल्यात. 42 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. जो षटकार मारला होता त्याचा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्शन त्या स्ट्रोकमध्ये आपण पाहिलं होतं. मनीषमध्ये जी ॲबिलिटी आहे
स्ट्रोकमध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्विच हिट फुल टॉस होता त्या ठिकाणी थर्डमॅनला फिल्डर लावला गेला. स्वतः विकी त्या ठिकाणी आहेत. टीमचा कर्णधार फेकी चांगली झालेली नाहीये त्यामुळे या बॉलवरती 2 धाव इझिली मिळून जातील. 44 रन्स स्कोरकडे लागला जात आहे. 44 धाव फलकावरती आपण पाहतोय. मुनेशचा जर विचार केला तर या मॅचमध्ये एकटा लढलाय. अभिजितकडून अभिलाषा जरूर होत्या, त्याची विकेट गेली. संजय मैदानामध्ये आले. आतापर्यंत संजयचा जर विचार केला तर फक्त एक बॉल त्यांनी फेस केलाय मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल इनिंगमधील आपल्याला पाहायला मिळेल. शैलेशला आपण पाहतोय. षटकार आल्यानंतर सुद्धा चांगली कामगिरी त्याने आतापर्यंत केली आहे, कारण सुरुवात विकेटने झाली होती. त्याचमुळे त्याचा कॉन्फिडन्स या ठिकाणी हाय लेवलवरती आपण पाहिला. आता या शेवटच्या बॉलवरती काय रिझल्ट असेल. शेवटचा बॉल स्विचिटचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. डेअरसचा वापर या ठिकाणी केला गेलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी पंचांना चॅलेंज केले गेले. हा निर्णय त्यांना मान्य नाहीये, त्याचमुळे DRSचा वापर ते या ठिकाणी करतायत. ऑनस्क्रीन जरूर दाखवलं जाईल. तर ठाकूर सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्णय प्रलंबित या ठिकाणी ठेवला गेलाय. शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहू शकतायत वडील टीमला फेअर डिलिव्हरी हवी आहे. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एक्स्ट्रा रन्स हवे आहेत आणि शेवटच्या बॉलवरती इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लिगल डिलिव्हरी त्या ठिकाणी आपण पाहिली आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44. 44 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 45 धावांचं टार्गेट समोर उभं केलं रिंजन 11 केलवा टीमने. ओटीव्ही प्रमोद सर. या पण धन्यवाद हार्दिकीनी. या ठिकाणी प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहेत. विरारवरून खास करून स्पेशली या ठिकाणी उपस्थित झालेत. मी प्रथमतः रॉकी ग्रुपच्या संपूर्ण रॉकी दादा आणि त्यांच्या ग्रुपला मी विनंती करेन आपण समोर यावं. आपल्या शुभ हस्ते आपण किरणजी पाटील अर्थातच आय एम किरू 000 ज्यांचे फॉलोअर्स आपण पाहिले तर जवळजवळ 66.7K एवढे फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. क्रिएटर, ॲक्टर, कॉमेडियन आणि एंटरटेनर आगरी मुलगा विरारकर किरू पाटील यांचं यथोचित भव्य स्वागत आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया. या पण त्यांचं मी किरूजी पाटील यांना विनंती करेन आपण पुढे या. आपल्या यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. इंस्टाग्रामवर आपण त्या ऑफिशियल पेजला जर पाहिलं त्यांना फॉलो केल्यानंतर वेगवेगळ्या तुम्हाला ज्या व्हिडिओ पोस्ट झालेल्या आहेत आतापर्यंत 691 पोस्ट करणाऱ्या व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान किरू पाटील यांचं आपण यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. रॉकी ग्रुपचे संपूर्ण मेंबर रॉकी दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन राजेश पाटील यांना सुद्धा विनंती करेन. आकाश गावड असतील, वैभव पाटील असतील, त्यानंतर आपण पाहत आहेत संपूर्ण टीम प्रीतम पाटील, रोहिदाजी पाटील, शुभमजी पाध्ये. आज एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. रोहिदाजी पाटील टायगर स्पोर्ट्स अँड शुभमजी पाध्ये. येत्या दिवसांमध्ये काहीतरी वेगळं जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शुभमजी पाध्ये येतील त्यावेळेला रोहिदास पाटील टायगर यांच्याविषयी थोडक्यात चर्चा रंगताना पाहायला मिळेल. आणि धनेशजी गावड साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन सनातन सन्मान रॉकी दादा आणि धनेश गावड साहेब आपल्या शुभ हस्ते आपण करावा. चतुर पाटील यांना आपण पाहताय, शान पाटील, अजय पाटील यांना आपण पाहू शकाल, मुक्तेश पाटील आहेत ही संपूर्ण मंडळी. अक्षय पाटील यांना आपण पाहतायत, जयजी पाटील आज त्यांच्या समवेत उपस्थित झालेले आहेत. नितेश पाटील, निखिल गावड यांना आपण पाहताय. सनातन सन्मान हा या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया. आय एम किरू 000 किरूजी पाटील साहेब विरारकर आगरी मुलगा
हे मात्र आपण पाहिलंय. कॉमेडियन, क्रिएटर, त्यानंतर एंटरटेनर अतिशय आपण पाहू शकतायत आणि त्यांचा भव्य सनातन सन्मान आपण टाळ्यांच्या गजरात करीत आहोत. खूप खूप धन्यवाद किरूजी पाटील यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. जास्त वेळ घेणार नाही किरूजी पाटील, फक्त आपण आपल्या भाषेमध्ये जास्त वेळ न घेताना या स्पर्धेविषयी आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आणि 600 जवळजवळ आपण पाहिलं तर 659 व्हिडिओचं मॅच एका साईडला स्टार्ट राहील, एका साईडला एक कॅमेरा 2 स्क्रीनवर दाखवलं जाईल. किरीजी पाटील कसं वाटतं? एकंदरीत भरपूर व्हिडिओ पोस्ट झालेले आहेत. 66.7K फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या व्हिडिओज पोस्ट होतात. इथे आल्यानंतर तुमची एक इच्छा होती की निखिल गावड, अग्रीदादा 007 यांच्याशी आपण भेट घ्यावी, धनीजी गावड साहेब यांच्याशी भेट घ्यावी. तर कसं वाटलं एकंदरीत इथे आल्यानंतर? मी पहिला बोलतो, दादाला एक मेसेज केला मी. दादानी लगेच मला रिप्लाय दिला. दादाला बोललो एकदा मी तुमच्या इकडे व्हिडिओ बनवायला येऊ का? दादा बोलला ये ना, बस का, आपण आग्री आहे, तू पण आग्री आहे. तर नक्कीच या स्पर्धेविषयी आपण काय चर्चा करतील? कशी वाटली स्पर्धा आल्यानंतर? हे मैदान मात्र इंटरनॅशनल मैदान जसं पाहायला मिळतं त्या पद्धतीने खार्टन विभाग आहे आणि खार्टन विभागात अशा प्रकारचं नंदनवन करणं हे फक्त रॉकी ग्रुपच करू शकतो. एकदा जोरदार टाळ्या रॉकी ग्रुप आयोजकांसाठी. तर या मैदानाविषयी आणि या स्पर्धेविषयी थोडक्यात वर्णन कसं करतील? मी दरवर्षी बघतो ही मॅच यूट्यूबवर. सगळ्यात भारी मॅच असते ही रॉकी ग्रुपची. गेल्या वर्षी माझ्या मामाची पण टीम होती, कोपरी, फायनल मारली ना. हो, नक्कीच एखादा डायलॉग? दादा तर बोलतो, टाटा टाटा टी, टाटा टाटा टी. क्या बात आहे! एकदा जोरदार टाळ्या होत्या किरूजी पाटील. आय एम किरू. धन्यवाद 000. आणि हे होते किरूजी पाटील, अर्थातच किरणजी पाटील. आपण असनसन व्हायचं आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स त्या ठिकाणी हार्दिक किनी पुन्हा एकदा जॉईंट होतील आणि नितीन पाटील त्या मॅच नंतर जॉईंट होताना पाहायला मिळतील. धन्यवाद. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रमोद सर. आय एम किरू 777 या पेजला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर लगेचच फॉलो करून घ्या. इनसाइड आउटचा प्रयत्न, चिप शॉट त्या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळतोय. टीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्रला आपण पाहतोय. त्या टीममध्ये एक यशस्वी गोलंदाज महेंद्र म्हणायला हरकत नाहीये. सातत्यानं अनेक वेळेला त्याने आपल्या टीमसाठी विथ द बॉलने चांगली सुरुवात करून दिली. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. बॉल ऑफ वरती त्या ठिकाणी ठेवला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. ग्रेट कॉमेडियन आपण पाहू शकतायत किरूजी पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला आणि या स्पर्धेला एक अविस्मरणीय भेट या ठिकाणी देताना आपण पाहिलं. त्यांना स्लॅश गेलाय डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी जरूर धावतायत. आता या रेसमध्ये जरूर बॉलने ही रेस जिंकलाय आणि सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार फलंदाज हेमंतच्या बॅटमधून. काय 45 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. सुरुवात विकेटने झाली होती. तदनंतर हेमंतच्या बॅटमधून चौकार येताना आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्रला आपण पाहतोय. आता या चौकाराचं उत्तर त्याला मैदानामध्ये द्यायचं आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफकटचा वापर त्या ठिकाणी केला होता. पडल्यानंतर आतमध्ये येतो आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मुनेशला आपण पाहतोय. ज्या 45 हवा या ठिकाणी उभा झालात ना, त्यामध्ये एक सिंहाचा वाटा या ठिकाणी त्याचा पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं तो लढलाय पहिल्या इनिंगमध्ये, तर गोलंदाजांना चांगली साथ त्याला द्यायची आहे. कारण समोर सुद्धा एक मजबूत बॅटिंग डिपार्टमेंट त्या ठिकाणी पाहतोय. परंतु महेंद्र थांबणार नाहीये. अजून एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. हेमंतला या ठिकाणी जरूर प्रमोट केलं गेला होता. कर्णधाराने विश्वास त्याच्यावरती ठेवला होता. तो विश्वास सार्थ करता आलेला नाहीये. 1 मोर विकेट डाऊन.
क्रीजवरती पोहोचायचंय. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 45 धावांचा पाठलाग करायचा. इथून विकेट फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आणि त्या विकेट फॅक्टरला या ठिकाणी फॉलो करत असताना आपण पाहू शकतायत महेंद्रला, मनोज गावड या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय. 8 धावा फलकावरती लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्रला आपण पाहतोय. त्याच्या विरुद्धामध्ये एक चौकार जरूर आला, एक्स्ट्रा रन सुद्धा आल्या या ओव्हरमध्ये, परंतु तो खचून गेलेला नाहीये. त्याचा आत्मविश्वास अजूनही आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चुकी झालाय आणि शेवटच्या बॉलवरती चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चौकार आत्मविश्वास देऊन जाईल. फलंदाज आपण पाहू शकतायत चला वेळ भरपूर जातोय. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ करायचा आहे. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. विनायक आणि मनीष ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत मनीषने मागील 3 सामन्यांमध्ये गोलंदाजी करत असताना प्रभावित केले. आता बॅटिंगमध्ये त्याला धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती या जोडीला रोखण्याकरिता या ठिकाणी आपण पाहतोय मनीषच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. या टीममधील एक यशस्वी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज संपूर्ण दिवसामध्ये त्याने जो परफॉर्मन्स दाखवला आज या प्रेक्षकांना जरूर त्याचा स्टँडर्ड त्याने दाखवलाय. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीषला पण पाहू शकतायत स्क्रीनवरती बॅटिंग केलं. स्विच हिट, त्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. इनसाइड आउटचे फटके सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. आता गोलंदाजीमध्ये सुद्धा प्रेक्षकांना यॉर्कर्स पाहिजे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बाउन्सर्स पाहायचे आहेत, शॉर्ट बॉल पाहायचे आहेत मनीषकडून. तर दुसऱ्या बाजूला विनायकला या ठिकाणी लढावं लागणार आहे. विनायककडून या ठिकाणी भरपूर अपेक्षा आहेत. वाढीव टीम या ठिकाणी धावांचा या ठिकाणी जरूर अभिलाषा करणार आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता, कारण भरपूर मोठा गॅप आपण पाहू शकतो थर्डमॅनमध्ये आणि थर्डमॅनला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विनायकने केला होता. डॉट बॉल आलाय. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगला वेग मनीषकडे आणि त्याचबरोबर वेगाने लेग कटर आणि ऑफ कटर हाताळत असतो. जबरदस्त स्लॅश केले गेलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक अभिजित त्या ठिकाणी धावत होते. अभिजितचे प्रयत्न अपयशी ठरतील आणि सरळ बॉल निघून जातोय पॉइंट सीमारेषा पलीकडे. विनायकच्या बॅटमधून चौकार. ट्रॅकरचा वापर त्या ठिकाणी केला होता मनीषने आणि त्याच्यावरती कडक प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीनं या ठिकाणी स्लॅश केलं होतं, बॅटचं फेस ओपन केलं आणि ज्या पद्धतीनं चेंडूला या ठिकाणी आपण पाहू शकताय दळलं गेलं सीमारेषेच्या बाहेर. चांगला फटका विनायकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट लेजंड आहे या टीममधील अतिशय अनुभवी फलंदाज कृष्णाच्या सोबतीने पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्फिडंटली ते कनेक्शन झालेलं नाही आहे. डॉट बॉल आलाय मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 16. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. कम्पेअर करत असताना 2 षटकांमध्ये 27 झाल्या होत्या. प्रथम बॅटिंग करत असताना इंजंट 11 केलवा टीमच्या आणि त्याच प्रयत्नामध्ये त्यांना फाईट बॅक करत असताना जर्मन वाढीव टीम आपण पाहतोय थ्रू दी लॉंग ऑफ फटका खेळलाय आणि या बॉलवरती सरळ चेंडू निघून जाईल. हिंदू श्री कुणालदादा पाटील कटआउटला अभिवादन करत असताना चौकार. ठिकाणी पाहायला मिळाला. मिड ऑफला फिल्डर नव्हता. त्याचबरोबर लॉंग ऑफमध्ये सुद्धा भरपूर मोठा गॅप आपण पाहिला आणि त्या गॅपचा फायदा मिळाला विनायकला. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकतायत सिंगल घेण्याचा प्रयत्न दाखवलाय फलंदाज विनायकने. एक धाव मिळून झाली या बॉलवरती.
चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली गेले. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना विनायकला आपण पाहतोय 9 वरती जाऊन पोहोचलाय आणि संघाची धावसंख्या फलकावरती 21 आहे. 21 रन स्कोर करते आपण पाहतोय. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही या ओव्हरमधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मोनेशकडून आपण पाहतोय विकेटची अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत मागील 5 बॉलमध्ये विकेट आलेले नाही आहेत. शेवटच्या बॉलवरती लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे. मनीषला आपण पाहू शकतायत. सो एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु त्याचा नॅचरल गेम त्याला इथून दाखवावा लागणार आहे येणाऱ्या चेंडूंमध्ये. समोर सुद्धा एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये या दोन्ही संघांनी या ठिकाणी प्रभावित केले. त्याचमुळे येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये क्लोज फाईट आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे. मनीषला आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल फुटले स्ट्रोक त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मनीषने केला. तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरलाय. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय लेफ्टी बॅटरसाठी चांगला लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. डॉट बॉल आला. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. मागील 12 चेंडूंमध्ये 21 बनवल्यात. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 24 बनवायचे एक मोठं चॅलेंज या ठिकाणी असणार आहे या दोन बॅटरकडे. आता त्याचीच चर्चा या ठिकाणी केली जाते. येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा पद्धतीनं धावा बनवायच्या आहेत. स्क्रीनवरती विनायकला तुम्ही पाहताय. 2 चौकार विनायकच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आणि एक आशेचं किरण जयनुमान वाढीव टीमसाठी आपण पाहतोय. जास्त वेळ मैदानामध्ये दबडवायचं नाहीये, कारण अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. उद्याच्या दिवसामधील आपण पाहणार आहोत जो हाफ आपल्याला पाहायला मिळतोय 40+ तालुका हाफ उद्या आपल्याला पाहायला मिळेल. 40+ क्रिकेट उद्या सुद्धा लेजंड्स आपल्याला पाहायला मिळतील. लेगसी ऑफ क्रिकेट उद्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याआधी जो पहिला सामना आपण पाहणार आहोत बरोबर 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचे श्री जागमाता रावले आणि त्याचबरोबर विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी या 2 टीममधील जो फर्स्ट डेमधून सामना पेंडिंग आहे. अंतिम 10 मध्ये पोहोचण्याकरिता ते 2 संघ उद्याच्या दिवसामध्ये पहिली फाईट करताना दिसतील. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत ओव्हर नंबर 3 मध्ये तृषालला आपण पाहतोय. 12 चेंडू 24 ची गरज आहे. पहिलाच बॉल धीम्या गतीचा शॉर्ट पूल त्या ठिकाणी केला जातो. या बॉलवरती रिझल्ट चांगला मिळेल. अभिजित प्रयत्न करत होते त्या ठिकाणी, त्यांना बीट करत बॉल निघून गेला. मिड विकेट सीमारेषा पलीकडे चौकार. वरती ते हवी होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, त्यामुळे हे समीकरण थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न विनायकने या ठिकाणी केलाय. कारण पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. इथून जर डॉट बॉल आला असता किंवा विकेट आला असता तर ते प्रेशर या ठिकाणी क्रिएट झालं असतं बॅटिंग आहे टीमसाठी आणि इथून या धावा चेस करणं अवघड झालं असतं. परंतु चांगला माइंडसेट त्या ठिकाणी बॅटर विनायकचा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार ओव्हर दी विकेट. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल का याची पडताळणी या ठिकाणी करणार आहोत. नो बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवतायत इट्स अ नो बॉल. जी लाईन आपल्याला पाहायला मिळते स्काय ब्ल्यू कलरमध्ये जी लाईन आपण पाहू शकताय त्याच्यावरती चेंडू या ठिकाणी त्याच्या बाहेर पिच झाला. DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. आता या बॉलची पडताळणी जरूर केली जाईल. या सिच्युएशनला या चुका अपेक्षित नाहीये संघाला, कारण इथून चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करायची. रिझल्ट 11 केलं टीमला लक्ष या ठिकाणी रोखायचं आहे. समोरच्या टीमला त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये. त्याचमुळे इथून हा चेंडू खूप निर्णायक ठरणार आहे. इथून जर एक्स्ट्रा रन्स आल्या तर जयनुमान वाढीव टीमला एक कॉन्फिडन्स मिळून जाईल. परंतु इथून जर फेअर बॉल किंवा फेअर डिलिव्हरी आली तर जरूर गोलंदाजी करणारा संघ थोडंसं हवी होताना आपण पाहणार आहोत. मजा येणार आहे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसऱ्या बॉलवरती अजूनही निर्णय प्रलंबित ठेवला गेलाय. आजच्या दिवसातील आपण पाहू शकताय 8वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीम या ठिकाणी वेटिंग वरती आहे. कोणता संघ आमच्या समवेत 2 हात करेल. इट्स अ नो बॉल. एक्स्ट्रा रन आता टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो आपल्या स्क्रीनवरती. ज्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी पिच झाला होता बरोबर जी स्काय ब्ल्यू कलरमध्ये जी लाईन आपल्याला पाहायला मिळते त्याच्यावरती बॉल पिच झाला. तृषालला पण पाहतोय. चांगला फटका त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली झाली परंतु फ्रीडचा बॉल आहे. बॅटिंग टीमला नुकसान होणार नाही. एकदा मिळून झाली या बॉलवरती.
आता विजयासाठी 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूंमध्ये या ठिकाणी 18 धावांची गरज. 10-18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रुशियल मोमेंट पर्यंत हा सामना जाऊ शकतो. कारण मागील 2 दिवसांमध्ये सुद्धा आपण पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं प्रत्येक सामन्यामध्ये एक वेगळी रंगतता आपण पाहिलं. शेवटपर्यंत सामने गेल्यात आणि त्याचमुळे जे यूट्यूबला प्रेक्षक पाहतात, ऑनफिल्ड मैदानावरती येऊन जे प्रेक्षक पाहतात त्यांना सुद्धा या ठिकाणी तो आनंद मिळतो. 27 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये जरा वेळ भरपूर जातोय. प्लीज गाई करा मित्रांनो, अजूनही आपल्याला एक सामना इथून खेळवायचा आहे, त्या दृष्टीने प्लीज गाई करा. स्ट्राईक एंडवरती मनीष आहे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला विनायक 14 वरती खेळतोय. एक चांगली इनिंग मैदानामध्ये पेश करत असताना दुसऱ्या बाजूला तुषारला या ठिकाणी कमबॅक करायचं. पिकअप शॉट जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु त्यांना बीट करत बॉल सरळ निघून जाईल. स्क्वेअर लेगच्या बाहेर आलाय चौकार. फलंदाज मनीषच्या बॅटमधून. जनुमान वाढीव संघासाठी ज्या पद्धतीनं बॅटिंग झालंय, पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं, स्पेशली पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या थोड्याशा, परंतु सेकंड ओव्हरपासून या ठिकाणी ड्रायव्हिंग सीटवरती बसले दोन्ही फलंदाज आणि चांगल्या धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. अभ्यास करून आल्यात या गोलंदाजांचा, कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात कंटिन्यूस जनुमान वाढीव संघ या ठिकाणी खेळतोय, त्याचमुळे तो अनुभव या खेळपट्टीचा आलाय. समोर फटका, एफर्टलेस स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्राईक डाऊन दी ग्राउंड, बॉल सरळ निघून जाईल. रोप आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस त्याच्या आतमध्ये चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज मनीषच्या बॅटमधून आल्यात. संकटमोचक बनलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ऑन दी अप खेळले होते. पुन्हा एकदा गोलंदाज त्रुशाल गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. या ठिकाणी चेंडूचा अंदाज आलेला नाहीये, अंदाज बांधता आलेला नाहीये. फलंदाज मनीषला 2 चौकार आल्यानंतर या ठिकाणी कमबॅक त्रुशालचा झालाय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35-35 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती काय घडेल याकडे नक्कीच लक्ष वेधीत झालंय. हृदयाचे स्पंदने फाळली गेलेत. हुक शॉट पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती चुकी गेली आणि सरळ बॉल लॉंग लेगला क्लिअर करत असताना 6 धावांकरिता मनीषच्या बॅटमधून विजयाचं समीकरण सोपं करणारा हा षटकार. 6 धावा. समीकरणापासून जास्त दूर नाहीये. ऑफब्रेक टाकला होता लेफ्टी बॅटरसाठी, परंतु ऑफनवरती शफल झाले, त्यामुळे इझी राहिलाय हा फटका खेळण्याकरिता. विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 41 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 रन स्कोरवरती लागले गेले 3 षटकांमध्ये. मध्यंतरी आपण पाहिलं जयमान वाढीव टीम स्ट्रगल करत होती, संघर्ष करत होती, परंतु म्हणतात ना संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नसतो. बॉलिंग ट्रॅकवरती संजयला आपण पाहतोय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमचा कॅप्टन. आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचंय. संजयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 6 बॉलमध्ये 4 धावा डिफेंड करायचे आहेत. या मैदानावरती जर इतिहास रचायचा असेल तर संजयला लढावं लागणार आहे. पहिल्याच बॉलवरती चुकी केलाय आणि चुकीला या ठिकाणी माफी नाहीये. विजयाचा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विनायकच्या बॅटमधून. ग्रेट या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाज विनायक आणि मनीषची पार्टनरशिप, ज्या पद्धतीनं धावा या ठिकाणी चेस केल्या गेल्यात. या सिच्युएशनला खतरनाक बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. क्लास स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाले या फलंदाजांच्या माध्यमातून. चला जयनमान वाढीव टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर
चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्द टीमचा कॅप्टन सर्वप्रथम हँडशेक करून घ्या. दोन्ही टीमला मी विनंती करतो आपण हँडशेक करून घ्या. चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्द टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर जर्मन वाडीव टीमचा कॅप्टन सर टॉस या. आदरणीय किरणजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर कलाकार किरूजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं देवानं प्रत्येकाला काही ना काही कला या ठिकाणी जरूर दिली असते. ती कला शोधणं या ठिकाणी जरूर आपलं काम असतं आणि आज या पटलावरील एक खऱ्या अर्थानं सुंदर कलाकार जर्मन वाढीव संघाचा कॉल असेल.